तर आपण पाहिलं मातोश्रीवरील नाशिकच्या नगरसेवकांची ही बैठक संपलेली आहे। त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी बीडमधून आहे। 60 लाख रुपये खर्चून केलेलं काम फक्त 6 लाथा घातल्यानंतर कोसळलंय। बीडच्या एका पुलाबद्दल स्थानिक पत्रकारानं हा प्रकार समोर आणलाय। दरम्यान आजपर्यंत झोपलेली असलेली यंत्रणा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता जागी झाली आहे आणि संबंधित कामाच्या चौकशीचेही आदेश निघालेत। पाहूयात। काही बोगस कसं बोगस आहे इथे बघा। सगळं बोगस काम आहे। बीड मधल्या या दर्जेदार बांधकामात किती भ्रष्टाचार मुरलाय याचे आता चौकशीचे आदेश देण्यात आले। बीडच्या बनकरंजा इथल्या पुलाचे स्टोन गार्ड निकृष्टपणे तयार झाले। याचा व्हिडिओ स्थानिक पत्रकारांना बनवला होता। कोणतेही स्टील त्यात वापरलेलं नसल्यानं साधी लाथ मारल्यावर सुद्धा ते पडत होतं। बोगस काम केलं काय आहे पुलाचं काम बघा। हे बघा हे बोगस काम हे 48 लाखाचं सगळं बोगस काय एक दगड वगैरे मांडलेलं हे पहा। काही बोगस कसं बोगस आहे इथे बघा। बघा हे दगड या पुलाला 48 लाख रुपये बजेट आलेलं आहे। सगळं पूर्ण बोगस हे पहा। हे पूर्ण सगळं कटाडं सगळं बोगस पूर्ण बोगस काम आहे। त्याच्यावर काय बोगस काम सगळं बोगस सगळं बोगस काम आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपल्या यंत्रणेला नेहमीप्रमाणे जाग आली। पुलाचं काम स्टील वापरूनच करा असे आदेश देऊनही त्या स्टील वापरलं गेलं नसल्याचं झेडपीच्या अभियंत्यांनी कबूल केलंय। त्याबद्दल चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं इथे म्हणतात। त्यामध्ये एक प्रोटेक्शन वॉल असून पूल आहे व 80 मीटरचा डांबरी रोड आहे। सद्यस्थितीत ते चालू स्थितीत काम आहे आणि त्यामध्ये जे काल जे लाथा मारले ते गार्ड स्टोनचे संदर्भात आहे आणि संबंधित एजन्सीला सांगितलं होतं की मी नसताना कुठलंही काम करण्यात येऊ नये, पण संबंधित एजन्सीने काम केलं व त्याच्यामध्ये स्टील वापरलेले नाहीये। ते माझ्या परस्पर काम केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांना लेखी सूचना पण दिली की संबंधित काम ते गार्ड स्टोन काढून त्याच्यानंतर स्टील टाकूनच ते हे करून घेण्यात यावे, अन्यथा कुठलंही बिल त्यांचं अदा केला जाणार नाही। तब्बल 60 लाख रुपयांचा खर्च या पुलाच्या बांधकामासाठी दाखवण्यात आलाय। लाथेनं तुटलेल्या गार्डमध्ये स्टीलचा लवलेश देखील नाही। मात्र आता जागी झालेली यंत्रणा व्हिडिओ समोर येईपर्यंत झोपली होती का हा देखील प्रश्न आहे। तुर्तास निकृष्ट बांधकामाचा दर्जा समोर आणणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा दाखल होतो की काय? त्या पत्रकारालाच देशद्रोही ठरवलं जात नाही ना अशी शंका अनेकांच्या मनात होती। तसं न करता यंत्रणेनं निकृष्ट बांधकामाबद्दल दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत। याबद्दल आपल्या यंत्रणेचे मानावे तितके आभार थोडेच आहेत। बीडच्या केज तालुक्यातून काल एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता, ज्या व्हिडिओने बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बांधकामांचा निकृष्टपणा समोर आणला। तब्बल 60 लाख रुपयांची किमतीचा हा ब्रिज तयार होतोय, यावरती रस्ता तयार होतोय। मात्र या संपूर्ण काम जे आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं या ठिकाणच्या स्थानिक पत्रकारांनी समोर आणलं। हे जे आपल्याला गोल सुरक्षा रक्षक कटडे पाहायला मिळत आहेत, याच्यावरती पायाने लात मारताच हे तुटून पडत होते, अक्षरशः त्याचा भुगा होत होता। याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला। यानंतर माध्यमांवरती याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि या कामाची आता चौकशी देखील होणार आहे। तर यासाठी एक चौकशी समिती गठीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मात्र या संदर्भात आता गुत्तेदार एजन्सी आणि इतर दोषींवर नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं असेल। कॅमेरा पर्सन प्रमोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।